पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वी लक्षद्वीपला गेले होते. त्या दौऱ्याची चांगलीच चर्चा झाली. आता पंतप्रधान गुजरातमधील द्वारका येथे पोहोचले. या ठिकाणी समुद्रात द्वारका नगरी ज्या ठिकाणी बुडाली त्या जागेवर ते पोहोचले. द्वारका नगरीला नमन केले. भगवान श्रीकृष्णाला अर्पण करण्यासाठी त्यांनी मोराची पिसे सोबत समुद्रात नेली होती. समुद्रात त्यांनी योगाही केला. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. समुद्रात द्वारका नगरीला भेट दिल्यानंतर मोदी म्हणाले, मला आध्यात्मिक आणि ऐतिहासिक अनुभव आला. द्वारका या जलमग्न शहरात प्रार्थना करणे हा एक दिव्य अनुभव होता. मला आध्यात्मिक वैभव आणि शाश्वत भक्तीच्या प्राचीन युगाशी जोडले गेल्याचा अनुभव आला आहे. भगवान श्रीकृष्ण आपल्या सर्वांना आशीर्वाद देईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समुद्राखाली सुरक्षितपणे घेऊन जाण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली होती. त्यासाठी मोदी यांना खोल समुद्रात डायव्हिंगचे विशेष प्रशिक्षण दिले गेले. तसेच सर्व आवश्यक सुरक्षा उपकरणे मोदी यांनी परिधान केली. पंतप्रधानांच्या या पावलाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. अनेक लोकांनी त्यांचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेट द्वारका येथील मंदिराला भेट दिली. त्या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर त्यांनी ओखा ते बेट द्वारका बेटाला जोडणाऱ्या 2.32 किलोमीटर लांबीच्या सागरी सेतू सुदर्शन सेतूचे उद्घाटन केले. हा देशातील सर्वात लांब केबल पूल आहे. या पुलाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2017 मध्ये केली होती. 900 कोटींहून अधिक खर्च करून हा पूल बांधण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी महिन्यात लक्षद्वीपला भेट दिली होती. त्यावेळी मोदी यांनी त्यांचे फोटो शेअर करताना देशवासियांना सुट्टी घालवण्यासाठी लक्षद्वीपला येण्याचे आवाहन केले. लक्षद्वीप हे साहसी खेळांसाठी उत्तम ठिकाण असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या एका पोस्टमध्ये म्हटले होते.